एक डझन केळी हां 120 रुपयाला. हां तर 12 केळी कितीला? एक डझन केळी 120 रुपयाला. नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आपल्या भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. तो आज आहे नवरात्रीचा दिवस 6वा आणि आपण आपला ब्लॉग खेड कोकणातून चालू करतोय, ते म्हणजे आपल्या खेडमधून. तो शनिवार रविवार आला आहे. सो आपण असं ठरवलं की जरा नवरात्री पण झाले, माझा उपवास असतो स्वतः 9 दिवसाचा. माझ्या घरामध्ये सर्वांचा उपवास असतो. तो बेसिकली बोललो की आता सॅटर्डे संडे आलं तर मस्तपैकी आपण देवीची ओटी भरून येऊया. मम्मीला पण भरायची असे दरवर्षी आम्ही येतो. तो बोललो त्यांच्यासोबत आपण पण जाऊया नवरात्रीला. जरा गावचे आपलं जे मंदिर आहे तिकडे जाऊन देवीचा आशीर्वाद घेऊया. आपल्या खेडच्या भरण्याचं कालकाईच्या मंदिरात त्याचं दर्शन घेऊया. तो तुम्हाला दाखवतो की नवरात्री कोकण कशी साजरी केली जाते, कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते. आणि पाऊस एवढा तुफान आहे ना, खूप मजा येणार अशा ब्लॉगला. आता आपण आलोय कालकाई मंदिरात. गाडी बाहेरच लावली कारण आतमध्ये पार्किंग नाही. हे आपलं देवीचं मंदिर आहे, रोड मुंबई गोवा हायवेला. आणि आता आपण आतमध्ये जातोय. पाऊस खूप आहे बाबा यार, खरंच वाटलं नव्हतं की पाऊस असेल. कारण काल जेव्हा आम्ही रात्री निघालो ना तेव्हापासून पाऊस आम्हाला काय थोडका मोडकाच लागला. पण जो रात्रभर चालू झाला आहे ना सकाळपासून, म्हणजे आम्ही पोचलो 3:30ला, त्यानंतर जो चालू झाला आहे ना तो फुल जोरात चालू आहे. आपण आलो आता कालकाई मंदिरात. तो पाऊस खूप आहे आणि आता आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे. तर आपण चाललो आपल्या गावाकडे. पाऊस एवढा आहे की एका हातात मोबाईल एका हातात छत्री, वाट लागली म्हणून बाकी शूट करता येत नाही. तरी बऱ्यापैकी आपण कंटेंट कॅप्चर करतोय तुमच्यासाठी. आणि कोकणामध्ये पाऊस खूप, आजचा दिवस 6वा आहे नवरात्रीचा. पण काय एवढं वाटत नाही. कोकणात आला पाऊस तर पाहिजेच ना भाई. आपण आपल्या गावात आलोय. पाऊस खूप आहे यार. पाऊस असल्यामुळे आहे ना मोमेंट कॅप्चर करायला तर भेटत नाही. आणि वरून आहे ना पावसामध्ये एक भीती आहे, छत्री पकडायची, मोबाईल पकडायचा तर आपले पाय सांभाळायचे. वाटेवरनं पूर्ण पाय जातं ना, पाणी सॉरी पाय काय बोलते, पाणी जातं ना तर पाय सरकायला होतात पूर्ण. आणि हे आहे आपलं गाव, आजूबाजूला पूर्ण भात शेती. पावसाचा आवाज घ्या मस्त आणि आजूबाजूचा नेचर. कोकण. सो ते आपलं घर आहे आणि आपलं असं घराच्या बाजूने अशी पायवाट जाते, पूर्ण पाणी पाणी. कोकणामध्ये हा फील मजा वेगळीच आहे, पाण्यातून चालत जायचं वाटातून.
आणायला फोर्स बघा. चाल शकतो. आणि हे आपलं घर आहे. तुम्ही ह्याच्या आधी ब्लॉग मध्ये बघितलाच असाल. हो. आणि आपल्या घराच्या आजूबाजूचं वातावरण हिरवगार कोकण. ही आपली फ्रंट साइड आहे. देव जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू वावरती ओवाळू तुझं भरपूर गौरा. जय देव जय देव दुर्गटबारी तुझं विण संसारी अनाथनाचे आंबे करुणा विस्तार वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय सर्वज्ञ ईश्वर वर्ग तारिक संजुनी. जय देव जय देव. अशी इथे देवाला अशी दाखव आणि मग त्या ह्याच्यात ठेव. हां ते तसंच कपड्यासकट घे. कपड्याचे फळ नाही फळ घ्या. आपली पूजा झालेली आहे. हे आपलं मंदिर, आपल्या घरातला देवारा. आणि ही जी तुम्ही फुलं बघतायत ही भेंडीची फुलं आहेत, येल्लो कलरची. आजची 6वी माळ आहे, 6वा दिवस म्हणून 6वी माळ. आणि ह्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल तरी पण मी सांगतो, हे आपण 18 कडधान्य जे असतात त्याचे हे येत आहेत सर्व. आणि त्याच्यामध्ये आपण कळस बसवून मग इथे आपण असं पूर्ण ती एक एक माळ लावतो दिवसाला. सो आजची 6वी माळ आहे ही जी बघताय ती. आणि आपलं गावचं देवारा आणि आपले जे भेंडीच्या फुलांचा मान असतो. सो पूर्ण तुम्ही बघाल तर पूर्ण भेंडीचेच फुलं आहेत सर्व. तर आता आमची घरची पूजा झाली आहे, तुम्ही बघितलं जातात. आपण जे घट बसवतो ते घट आज 6वी माळ होती. 6वी माळ झाल्यानंतर आपण पूजा केली, आरती केली. आता पण बघताय एक हातात मोबाईल एक हातात छत्री. आणि आता आपण चाललो आहे आपल्या देवीच्या मंदिरात, जे की वरती डोंगरात आहे. सो तुम्हाला ते पण मंदिर दाखवतो. आणि कोकण तर तुम्ही बघतायच आजूबाजूला माझ्या. सो दरवेळी काय मी वेगळं तर दाखवणार नाही, पण एक गावाला येतो ना एक वेगळा फील येतो. म्हणजे भले ऑफिस ठाणे मुंबईमध्ये आपण असतो, काय नाही काय विदिन 5 मिनिट्स आपण हॅपीनेसमध्ये असतो, पण 6व्या मिनिटला आहे ना आपल्या डोक्यामध्ये काय ना काय येतंच. अरे यार ऑफिसात ते काम राहिलं, हे काम राहिलं. पण ह्या नेचर ह्या वेदरमध्ये तुम्ही आलात ना, नाही यार तुम्ही खूप हॅपी होता. मी माझं पर्सनली सांगतो, गावाला आल्यावर मला असं काहीच आठवत नाही की अरे ते राहिलं हे राहिलं ते करायचं होतं. कामं आठवतच नाही. आता हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करताय ना, बघा सुकून जिंदगी. सो आता गाडी काढतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट वरती मंदिरात.
गवतावरून चाला, पाय सरकणार नाही. आता आपण चाललोय मंदिरात. गाडी तिथे पार्क केली आपण, कारण पुढे गाडी जात नाही. आता आपल्याला विदिन 1.5 किलोमीटर चालत जायचे. हा बघा व्ह्यू, पूर्ण झाडं, आजूबाजूला मधून वाट आहे. गाडी कोणतीच जात नाही. तुम्ही बोला असाल मोठी वाट आहे, गाडी बिडी जाते, गाडी कोणतीच जात नाही. हे वाट आहेत फक्त चालत जायला. आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर. आता ह्या साईडला तुम्ही बघाल ना, इथे तुम्हाला धुकं दिसते, पण हे पूर्ण डोंगर आहे मागे. जसं इथे डोंगर हे बघा, हा बघा. पण सर्व पावसामुळे धुकं खाली आले. थोडा वरती जातो आणि तुम्हाला क्लिअर व्ह्यू दाखवतो, कारण आता आजूबाजूला झाड आहेत ना, म्हणून तुम्हाला दिसणार नाही. आणि आपले घरचे येत आहेत हळूहळू, कारण माती खूप आहे. तर एकदम आरामात चालू आहे प्रवास आपला. कारण अजून वरती जायचं आपल्याला बरोबर इथे जायचं आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूला. सो हळूहळू चाललो आहे आम्ही. वाटेत पाणी असल्यामुळे काय होतं, पायानं स्लीप होत आहेत. मग अर्धा गवत, अर्ध इकडे तिकडून असं पाय टाकून चालायला लागते. पण ही एक मजाच वेगळी आहे की कोकणात भाई असं पावसात बाहेर शेतातून फिरणं खूप मजा वेगळी आहे. हा बघा व्ह्यू जो मी तुम्हाला बोलत होतो. अजून वरती गेल्यावर अजून क्लिअर व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. ऑलमोस्ट आपण पोचत आलोय. आता फक्त हा एवढा डाग आहे आणि नंतर परत प्लेन आहे, परत थोडा चढण आहे. मग आपण मंदिराजवळ पोचू. फायनली आपण आता मंदिराजवळ पोचलोय ऑलमोस्ट. आता फक्त हा थोडासा ढग चढायचा आहे, तिथे मंदिर आपलं. आणि बोललो जसं की एकदम डोंगराच्या जवळ आहे बघा, बॅक साईडलाच आहे. हा बघा व्ह्यू, संपूर्ण भात शेती. तर आपण आता मंदिरावर पोचतोय. हे समोर आपलं मंदिर आहे, ते शंकराचं मंदिर आहे. त्या बाजूला आपलं देवीचं मंदिर आहे. ऑलमोस्ट टॉपला आलोय आपण आता. 2 सेकंड फक्त मंदिर दिसायला एक्झॅक्टली. पाहायची हालत बघा, चॉकलेट. आणि हे मंदिर आहे. मंदिरात आलोय, आतमध्ये आरती चालू आहे. आतमध्ये जाऊया आपण. भक्त शिवाजी श्री पूर्ण
काय करत होतास? खाल्ला का त्याने? कोण आहे ते बनवण्यासाठी ठेवतो ना त्या कोण? कोणते आजोबा? माझ्या आजोबा तुमच्या मग 3 कुठून आले? चौथा पण होता तर त्याच्यावरती बसले ना ते त्यांचे पप्पा आजोबांचे आजोबा ग्रेट ग्रँडफादर. पप्पाला सांग ना ग्रेट ग्रँडफादर का आले होते. 1 डझन केळी 120 रुपयाला. तर 12 केळी कितीला? 1 डझन केळी 120 रुपयाला. केळं कितीला? 12 केळी कितीला विचारलं मी तुला. 120 रुपयाला ना येडे. ए भाई जज्बाती पलट दिए इसने. तिला विचारलं मी 1 डझन केळी 120 ला तर 12 केळी कितीला? अरे देवा. सो आज पण आपण मंदिरात चाललोय परत. आज पण पाऊस आहे, छत्री बघा. काल तर आपण आलेलो, काल तर दाखवलंच. आज पण आज सर्व फॅमिली सोबत चाललोय. भाऊ आहे, काका आहे, काकी आहे, काकाचा मुलगा आहे, 2 भाऊ माझे, काका काकी आणि बहीण आले. सो आम्ही आता त्यांच्यासोबत मी परत आज चाललोय आणि मग आज मुंबईला निघेन. काय प्लॅन तर नव्हता डे 2चा ब्लॉग करायचा, पण बोललो आता चाललो एक्सप्लोर परत करूच, तुम्हाला ही ग्रीनरी कोकणची दाखवेनच. तर बोललो आज क्लिअर दिसेल. आज म्हणजे तेवढं धुक्क नाही. काल तुम्ही बॅग जरा थोडं मागे जाऊन बघितला तर काल हे डोंगर दिसत नव्हते. आज क्लिअर दिसत आहे बघा. आज पण पाऊस असल्याने चिखल बघा किती आहे. स्टंट्स आहेत, स्टंट्स. पाय गेला तर गेला. वेदांत चॉकलेट चॉकलेट हा पाहिजे का? शेण बघा, शेण. वास बघ त्याचा एकदम प्रॉपर. चिक्कल आहे रे. इकडे पाय टाकू नको, शेण आहे पूर्ण. वेदांत पड ना जरा, कंटेंट भेटेल ब्रो. कुठे पडलेला साखरपुड्याला? चल ना ये. ओय ही बघ भूत वाटते. ए परत सांग ना. हे 12 केळी कितीला? 12 केळी 12 डझन. अरे आई शपथ, ही इज्जत घालवते वेदांत. ही इज्जत घालवते, आपल्यासोबत नाही भाई. मी कॉमर्सचे स्टुडंट आहे, माझी बाई. ही इज्जत घालवते. हो भाऊ, ही ती मुलगी आहे. हीच ती मुलगी. पत्रिका बनवली ही गौरची बायको. आई शपथ मैं हे लग्न करायचं हिचं. अरे ठीक आहे. डायरेक्ट यही है वो. वेदांची शांती करून काय फायदा झाला का काका? तेच विचार. आणि नंतर त्यांना विचारलं अहो शांत नाही झाला तर 10वी पर्यंत शांत होईल. हे भाई कितवीला आहे? 15वीला. तरी पण शांत नाही झाला. मग आता दुसरी शांती करायला लागेल का की? दुसरी शांती नको आता. हा मग बायको शोध आता बाबा. खूप गेलेले. हे सांगितलेलं 12चे चांदीचे. फायनली आपण आता मंदिराजवळ पोहोचतोय. ते येणारच. आलो. ही आई शपथ जांभा आलतोय बाई. काय अरे काढले पण एवढं काढता नाही आलं कारण छत्री, मोबाईल, पिशवी.
ठीक आहे तिकडे. आता मंदिराच्या आधी जायच्या आधी पाय पूर्ण प्रॉपर वय तिकडे नको नको वेदांत तिकडे पुढे चल. अरे तिकडे बघ ना पुढे आहे. अरे तिकडे चल ना पुढे इथे नको तू. वेदांत पहिल्यांदा असा पाऊस भेटला असेल ना मंदिरात येताना. मग तेच सांगतो तेच. हा नाही जाताना खाली धबधबा तो पण तयार होईल ना खाली. अरे वरून डोंगराचं पाणी येतं. पण बघ ना किती मस्त आहे. मंदिराच्या आतमध्ये जायच्या आधी पाय धुवून प्रॉपर वॉश. चल थंड ना एकदम गारगार. का उडी मारतो की याच्यात. टेक्नॉलॉजी. चला चला असती रे. आलोय आपण मंदिरात आणि पाऊस फुल जोरात चालू झालाय. पाऊस बघ आता परत जोरात चालू झाला. इले 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 इले.